Okay, good morning. Day 7 from Darab to दार्जिलिंग. म्हणजे पेलिंगवरनं आपण निघतोय आता दार्जिलिंगच्या दिशेने. तर हा होता आमचा होमस्टे, तो आपण आधी बघितलेलाच आहे. तर इथून दार्जिलिंग साधारण 4 तास आहे. बॅग्स वगैरे भरून झालेले आहेत गाडीमध्ये. गाडी तयार आहे. शांत निवांत स्टे होता, मजा आली. रेडी टू गो. जावंसं वाटत नाही, फार छान नेचर आहे. नेचरच्या मधनं जावंसं तर वाटत नाही, पण जावं लागणार. दार्जिलिंग फार सुंदर आहे. तर आता तिकडचे व्हिडिओज बघूया आपण. ह्याच्या पुढे घेतलं नाश्ता करून झालेला आहे. पुरी सब्जी म्हणजे ती डाळ आणि हे आहे लौकी, आणि मॅगी खाल्ली आहे. पेलिंगमध्ये नाश्ता सकाळचा छान आहे, सगळं चव चांगली होती. त्या हॉटेलमध्ये आता नाश्ता केला आहे. आता बाहेर आम्ही चहा पितोय, चहा कॉफी. आणि हा व्ह्यू आहे इथनं, सगळीकडनं सुंदर व्ह्यू आहे. हे की नाही, सगळीकडनंच मस्त वाटते. चाय कॉफी खोबे. इथे एक वॉर्निंग लिहिली त्यांनी की कचरा फेकला तर 5,000 रुपये जुर्माना, त्यांच्या भाषेत लिहिलं आहे. आम्ही चाललो आहे इथे आय लव्ह पेलिंग लिहिलं आहे, तिथं जरासं 1-2 फोटो काढायला. फार सुंदर आहे पेलिंग. क्लायमेट इतकं सुंदर आहे, वरती यायला आवडेल मला. इथं आय लव्ह पेलिंग आहे, आणि तिथूनच असा इथं हा वरचा जो रस्ता आहे हा स्काय वॉकला जातो आहे. काल गेला होता इकडने. काल आम्हाला साईट सीन करायचं होतं म्हणून आम्ही फोटो नाही काढला, तर आता फोटो काढतोय जाताना दार्जिलिंगला. बोगदा लागला एक. आपण पेलिंगवरनं निघालो आहे. तिथं हा पूर्ण बोगदा आहे. पूर्ण डोंगर कापून बोगदा तयार केलेला आहे. कसं तरी आवाज आहे. आपल्याकडे पण आहे ना बोगदे, थंडगार वातावरणात. आलो बाहेर. क्या नाम है टनेल का? एक शेप. अच्छा, कडेला पूर्ण नदी आहे. रस्ता जरा मध्ये खराब आहे, पण ठीक आहे. मोठा आहे रस्ता, काम चालू आहे रस्त्याचं. आता आपण थांबतो इथं एका हॉटेलमध्ये, हॉटेल ताशी गॅलिक. तर इथं आम्ही मोमोज घेतले. आता सगळे नाश्ता आत्ता झाला होता, पण ड्रायव्हर थांबला जेवायला. तो नाश्ता करत नाही, डायरेक्ट जेवायला थांबला, त्यामुळं पण मोमो खातो. चांगलं ना, गरम व्हायला लागले नाही, घामाच्या धारा. तर इथून निघणार आहे. मोमो खाऊन झालं आहे, ड्रायव्हरचं जेवण झालं आहे. पुढे आता परत जेवायला थांबणार. 1.5 तास दाखवते फक्त. तर 1 तासापर्यंत जेवून मग हॉटेलला पोचायचं असा प्लॅन आहे. बरेच गरम व्हायला लागले वरती. आता साधारण 17-18 डिग्री होता. आता इथं माझ्यामध्ये 25 ते 30 डिग्रीच्या आसपास आहे. चला, भावाचं लंच झालेलं आहे, त्यामुळे आम्ही परत निघालो आहे. आणि एवढी गरमी झाल्यामुळं भावानं AC लावला आहे. जरा असं थंड झालेलं आहे. थँक्यू. तर आता आम्ही चाललो आहे दार्जिलिंग. आता 1.5-2 तास लागतील, जास्त नाही. बघूया आता पुढे गेल्यावरती परत थंड होईल. सकाळ वरती गेल्यावरती दार्जिलिंगला. जोरथांग लास्ट बॉर्डर ना, वहाँ से एंट्री किया. वेस्ट बंगाल दार्जिलिंग. अच्छा, वेस्ट बंगाल दार्जिलिंग. ओके, स्टार्ट करिए. हाँ चालू हो गया. तो ये जोरथांग में आ गए ना हम लोग अभी, जोरथांग और सीधा दार्जिलिंग. वेस्ट बंगाल. वेस्ट बंगाल आने के टाइम पे आप बोला था ये साइड में है पेलिंग, ये साइड में है दार्जिलिंग, बराबर ना? और ये पूरा जोरथांग है. जोरथांग बाजार. हाँ, जोरथांग बाजार. ये अपना सिक्किम और वेस्ट बंगाल के बॉर्डर में लास्ट गांव है सिक्किम का, जोरथांग. आणि हाँ सही है. अभी कितना टाइम में लगेगा बॉर्डर? बॉर्डर 25 प्लेट. अच्छा, इधर ही है. ओके, फिर बेल्ट डालना पड़ेगा. हाँ, तो डालना पड़ेगा. ओके. चला, सिक्कीम मध्ये घालत होतो, आता इथे घालायला लागतं. नाही. आता आपण बंगालमध्ये एंट्री करतोय सिक्कीम मधून. बंगालमध्ये एंट्री करतोय दार्जिलिंग. तर आता आपण 1 तासाभरात दार्जिलिंगला पोहोचणार आहे. काय म्हणतात?
कुठेही जावा म्हणतात होय कुठं पण जावा टॅक्सीवाला थांबवत नाही ते. हा इथे एक ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण बंगालमध्ये आहे. तो अभी सिक्किम का चेक पोस्ट था ना, हाँ वो साइड में बंगाल का रहेगा. हाँ. ओके. हा, हे पूर्ण इथून नदी आहे. नदीत फारच थोडं पाणी आहे. इस्टा रिवर. ओ वाव मस्त आहे. एंट्री झालेली आहे आमची बंगालमध्ये दार्जिलिंग. परमिट आम्ही एका व्ह्यू पॉईंटला थांबलोय. इथून जोरथांग सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. खालती जे आहे ते जोरथांग आहे. जे आता मगाशी आपण बॉर्डर क्रॉसिंग केलं ते हे जोरथांग. मस्त दिसतं इथनं पूर्ण. तिथे ब्रिजवरनं क्रॉस केलं होतं आपण आणि ह्या साईड आलो होतो नदी वगैरे. उधर से आप दिखा रहे थे कि दार्जिलिंग है ना. पुरा सिक्कीम. दार्जिलिंगच्या जवळ आलो आहे आम्ही. 10 किलोमीटर आहे दार्जिलिंगपासून. चहाचे मळे दिसायला चालू झालेले आहेत. होय होय होय. मुन्नारला पण असंच आहे, कुन्नूरला पण असंच आहे. ते उटी आणि दार्जिलिंग दोनच फेमस आहे ना चहाच्या मळ्यांसाठी. वा गाडी गरम झाली आहे त्याची, त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. आय लव तुकवार. इथे थांबलेलो आहे. ब्रेक घेतला. एक चहा मारूया ना. ब्लॅक टी घेऊ शकतोस की तू, काय नाही चव बघायला. आता असं सगळं हिरवळ आणि टी इस्टेट. इथे चहाच्या 2 टपऱ्या आहेत. काकीला सांगा चहा ह्या इथं बसे की काकीकडे चहा पित. चहा पिणार का बाबा. तू आई हो गया स्कूल हो गया. पूर्ण वातावरण बदललं आहे की नाही. खालती गरम, मग मगाशी क्लिअर होतं, आता धुकं. हे बघ म्हणजे कसं फटाफट वातावरण चेंज होतं बघ. जसं वरती येईल तसं ना. हे पूर्ण पाईनवूड आहे ना हे सगळं झाडे. दार्जिलिंग. आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहे दार्जिलिंगच्या. आणि हॉटेलचं नाव आहे गोल्डन पोर्टाला. ते ॲक्च्युली जरासं हिलवरती असल्यामुळं म्हणजे बराच चढ होता, त्यामुळे बऱ्यापैकी आता ड्रामा झाला. तिथे इथं पहिला वळणावरती समोरून गाडी आली, त्यामुळे आमची गाडी थांबली आणि मग ती परत चढना. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर एक काहीतरी पास करताना एक पोलिसवाला म्हणाला इथं थांबवली तर चलान काढणार. मग मी उतरलो होतो गाडीतनं. तो गाडीवाला डायरेक्ट पुढं घेऊन गेला गाडी. आणि बऱ्यापैकी म्हणजे हा चढ असल्यामुळे 100 मीटर पण आपल्याला 1 किलोमीटरसारखं वाटते. तर वरती जाऊन त्यानं गाडी लावला. मग हॉटेलवाला सांगितलं. मग हॉटेलवाल्यानं त्यांच्या एका माणसाला पाठवलं बरोबर. तिथं गेलो तर पोलीस होते. मग त्यांना जराशी रिक्वेस्ट केली की बघा प्लीज तिथं आम्ही 2 मिनटं फक्त सामान उतरवतो आणि मग गाडी परत तिकडनंच येईल असं. मग हॉटेलवाल्याने पण त्याच्या मालकाशी फोन करून बोलायला सांगितलं आणि रिक्वेस्ट त्यांनी मान्य केली शेवटी. मग परत आम्ही गाडीमध्ये बसलो आणि खालती आलो, सामान उतरवलं आणि एकदाची आम्ही सुटकेचा निश्वास घेतला आणि ह्या हॉटेलमध्ये आलो. तर हॉटेल फार चढावरती आहे असं बऱ्यापैकी, त्यामुळं जरासं सांभाळून राहायला पाहिजे. पण एकदम पीकला पण नाही आहे, जस्ट चढ आल्याला जास्त पण नाही आहे. आणि इथून मॉल रोड जवळच आहे. आता संध्याकाळी सगळं एक्सप्लोर करणार आहे, बघूया तर ते कसं काय असते. जवळपास सगळं असेल तर मग आय थिंक त्या हिशोबानं हॉटेल बरं आहे. आणि 3 स्टार कॅटेगरीतलं हॉटेल आहे. हॉटेल फार चांगलं आहे, सगळं एकदम व्यवस्थित क्लीन अँड स्पिक अँड स्पाईन आहे. तर हा होता आजचा एक्सपिरियन्स दार्जिलिंगला आल्यानंतर. ट्रॅफिक फार आहे, भयंकर ट्रॅफिक होतं. त्यातून कशाबसं आम्ही पोचलो. आता बघूया संध्याकाळी मॉल रोड वगैरे कसं आहे दार्जिलिंग. चला आपण आता निघालो फिरायला दार्जिलिंगमध्ये. संध्याकाळचे 6 वाजले जवळपास. बघूया काय काय आहे. फार मोठा उतार आहे, हळूहळू जायला लागते.
इकडनं आहे मॉल रोड, तो सरळ जो उजवीकडे दिसतोय तो पूर्ण मॉल रोड आहे. इकडे आपण आता एंटर करणार आहे. चला आता मॉल रोड बघूया कसा आहे काय. होय 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 ते काय एवढा विषय नाही. अरे बघून की भाई सरळ येऊन धक्का मारून चाललाय काय. हे बघा की काय मॅनर्स नाहीत काय नाहीत. धक्का मारून गेला सर. ग्लेनरीज बेकरी फेमस इन दार्जिलिंग. चल की जाऊया तिकडे. काय खायला गावं ना कुठे आम्ही आलोय मोमोवर. मॉल रोडच्या एंडला आलो आहे आपण, वरच्या साईडला. इकडनं विंदा मेरे हॉटेल. लाईव्ह म्युझिकची काहीतरी सोय केल्या. आणि हा सगळा इकडं मॉल रोड आहे. मॉल रोडवरती दमल्यानंतर फायनली आम्ही जेवायला आलेलो आहे. इथे हॉटेल तरी फार छान सजवलेलं आहे. एवढंच चांगलं जेवण असलं म्हणजे मिळवलं. आलू वजा साग वजा सुकतो ते बंगाल येते. हॉटेलमध्ये पितळीची ताटं, पितळीची पेले हे की नाही. छान आहे. सेटअप तर चांगला आहे. दिवसाची सांगता आईस्क्रीमने होत आहे. दोनच बरं आहे, स्ट्रॉबेरी आणि मँगो. मँगो नाही आवडला, कडवटला.